तर तुम्ही त्याला कशा पायी ओळखता आहे? अयो, या तात्याने मला सांगितलं की बाळू अजून घरी आला नाही म्हणून घरचे सगळे काळजी करतात. अयो, म्हणून मी कावा म्हणलं? नाही म्हणजे म्या असं कावा म्हणलं. म्या म्हणलं का रात झाली तरी बाळू आलं नाही असं म्हणलं. यो, असं मला तात्याने सांगितलं म्हणून गावचा पंच म्हणून काळजी म्हणून मी आलो. अय्यो, बोलतच बसणार आहात का? जावा हुडका त्याला. यो, जायला पाहिजे शोधायला. बघावं लागेल कुठल्या झाडावर तर बसला नसेल जाऊन. अयो, असं हातावर हात ठेवून चालणार नाही. चला शोधायला जाऊ. जावई बापू, चला चला. चला चला. ए बाया, बाळा पाव. अयो, कुठेच दिसत नाही. अय्यप्पा, मी काय म्हणतो, सगळ्यांनी एकाच ठिकाणी शोधण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी शोधू. हा, मी तिकडे जाऊन बघ. अय्यो, बाळू आपल्या सगळ्यांना सोडून गेला. सांगितलं होतं की गावात पाय ठेवून देणार नाही म्हणून. मग काय, त्याच्या नावाची पूजा बांधली. आणि आता संपला तो. म्हणजे आता देवी हात येईल ना. हा, येणार. आता सगळं आपल्या मनासारखं होणार. लई लई मोठी चूक केली आहे तुम्ही गुरु. बाळू देव होता, महादेव होता. याचं काहीतरी करा बरं. हा, त्या बाळूला जाळल्यावर आपोआप बरा होईल. हा, काळजी करू नको. बाळू मला म्हणाला होता. हा त्यांचा डाव नसेल कशावरून? यो, असेलही कदाचित. कारण देवप्पा आणि तो काळ भैरी कुठल्या थराला जातील हे सांगता येत नाही. वैजंत म्हणजे हे समजा ढोंग आहे होय. हे आम्हाला काय माहित. हे ढोंग असेल असं आम्हाला वाटतं रे त्या. इथं कोणाचं काय चाललं काही समजना बा. माझ्या लग्नाचं काय होणार आहे कोणाच ठाऊक. इंद्री, आपण ना तात्याचं लग्न लावून मोकळं होऊयात. बाळूच्या लग्नाच्या संकटापेक्षा याच्या लग्नाचं संकट खूप मोठं आहे बघा. बघा बघा पंच,
अक्काला माझ्या लग्नाची काळजी आहे आणि तुम्ही काहीच करीत नाही. ए मूर्ख पोपटा की टोमणा मारते आहे टोमणा. लग्नाचं पडलं आहे अक्काला. अरे तो बाळूचं लग्न कसं होणार नाही याचा विचार कर, नाही तर टाळकच फुटतो बघा तुझा. काय करणार आहे, त्या देवप्पाच्या गुरुला भेटू आपण. त्याला तर भेटाच, पण अजूनही विचार करा. आपल्याकडे पर्याय असायला पाहिजे. अय्यो पर्याय असलेले बरे. लगीन कावा लावायचा? काय ती सांगणार, 8 दिवसात लावून टाकू. हा तवर तयारी होतीये समती. होय होय होय. हे चांगलं आहे, म्हणजे लय लगेचच बिनोग आणि लय उशिरा बिनोग. हा हे पक्क करून टाका बघा. आणि घरातल्यासनी बी विचारा, नाही तर त्यांचं काहीतरी वेगळं ठरलं असाय. कानावर घालू की त्यांच्या बी. हा आणि एक त्या बाळूला सांगा कुठे जाऊ नका म्हणा. हा तो कुठं जाणार तवा? अहो त्याचं काय सांगता येत नाही. लग्नाच्या वेळेला जायचा कुठं तरी. नाही नाही असं नाही करायचं. यानं एकदा सांगितलं म्हणजे झालं. आणि त्यानं सांगितलं नसतं तर मग कसरत होती. आता तोच बोललाय म्हणल्यावर काय काळजी नको. हा बाळू बोललाय म्हणजे झालं. असं म्हणतो आहेस वय, मग ठीक आहे. नाही आपलं पाहुण्यांमुळं तमाशा नगर म्हणून म्हणतो आहे मी, बाकी काय. दाजी एक विचारू का? हा? अरे विचार की. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतो हाय तुम्ही वेगळंच दिसताय. बाळू कौल लावाय गेल्यापासून मी बघतोय तुम्ही वेगळेच दिसत आहात. अरे, पण त्यांना असंच बोलिवलं होतं ना व. म्हणजे तू ऐकत होतीस वय? वय तुम्ही जा म्हणून सांगितलं ना व, तेव्हाच मला समजलं होतं. काय तर हाय. सांगते बस आता गप बीप काय नाही. मी एकच सांगून ठेवती, तो पंच काय बोलला तुम्हासनी काय वाटलं ते समजा तुमच्या जवळ ठेवा. हे लगीन होणारच. अगं गंगे आमस्ती काय नाही वाटते वय? मी बी सांगितलंय पंचाला, काय बी झालं तरी हे लगीन होणारच. काय हो जाऊ बाप, हा? काय म्हणलं पंच? बाळू संघ पोरीचं लगीन लावून देऊ नका असं म्हणला हाय तुमचा पंच. हा त्यांचं असं म्हणणं होतं की पोरीच्या आयुष्याचं वाटोळ आहे. बघतोस त्या पंचाकडे. लय झालंय त्याचा. वाईट चिंततो. तोच माणूस जर बाळूच्या पाया पडायला लागला तर बाकीचे बी पडतील. बरोबर म्हणतात ना अक्का. उद्या असं नको व्हायला, समजा गाव त्या बाळूच्या मागे जाईन. तुम्ही बसा भाज्या निवडीत. अय्यो काही बिघडत नाही. बाळू त्यांना चांगल्या मार्गावर आणेल म्हणतो मी. हे गुंडू काही बोलतोस? अयो त्या बाळूची लक्षणं पाहता उद्या गावचा पंचरिंच होतो की काय म्हणतो मी. अहो काय सांगता, होईल बी. आसन बी त्याच्या डोसक्यात बसलं काही. तो नाही का माग तुम्हाला म्हणलं होता, हो पण गाव कसं चालवायचं हाय ते मी आज तुला शिकितो. हे कधी बोलला होता रे ते? म्हणलं होतं एकदा, तुम्हाला नसं आठवत. म्हणलं होतं पण. हेनरी, गावातल्या महत्वाच्या माणसापैकी एक जण बाळूला हवा तसा बदलत चालला आहे. आत्ताच काहीतरी करायला पाहिजे बघा. अय्यो होय, काहीतरी करायलाच हवं. बाळूला त्रास द्यायचा थांबवायला हवं म्हणतो मी. अरे त्या निघ. मी आता काहीच करत नाही बा. हे जसं सांगतात तसंच मी करतो. हा
म्या काय म्हणतो छोटे मालक